विधानसभा निवडणुकीपूर्वी बिहारसाठी घोषणांचा पाऊस। बिहारमध्ये मखाना बोर्डची या ठिकाणी स्थापना करणार, तर लहान शेतकरी आणि व्यापाऱ्यांना याचा फायदा होईल। तर IIT पटनाचा सुद्धा विस्तार करण्याची यामध्ये घोषणा। रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास आजपासून महागला। रिक्षाचं किमान भाडं हे 26 रुपये, तर टॅक्सीचं भाडं 31 रुपये असणार। बीड प्रकरणात धनंजय मुंडेंची पाठराखण केल्यानंतर आता संतोष देशमुखांचे कुटुंबीय आता भगवानगडावर जाणार। नामदेव शास्त्रींकडे पुराव्यांची फाईल सादर करणार। फडणवीसांना घोटाळ्यातनं सीएम पद मिळालं असं राज ठाकरे म्हणतात। मग फडणवीसांचा राजीनामा घ्या। मनसेनं निवडणूक निकालावर संशय व्यक्त केल्यानंतर राऊतांचा भान। समरजित घाटगेंना कागलमधील शासकीय जमिनी बळकावताना लाज कशी वाटत नाही। मंत्री हसन मुश्रीफांचा गंभीर आरोप, तर संबंधित जमिनी ताबडतोब परत करा, अन्यथा जनआंदोलन उभारू, मुश्रीफांचा इशारा। शिवसेना पदाधिकारी अशोक धोडींचं अपहरण करून खून केल्याची माहिती, तर गुजरातच्या एका खाणीत कारच्या डिक्कीमध्ये आढळला मृतदेह। अवैध दारू तस्करीला अडचण ठरत असल्यामुळे हत्या केल्याचा संशय। मुंबईतील JJ रुग्णालयात अशोक धोडींच्या पार्थिवावर शवविच्छेदन। 3 ते 4 दिवसात हा अहवाल येणार। अपहरणाच्या तब्बल 11 दिवसांनंतर अशोक धोडींचा मृतदेह सापडला। सोन्याच्या दरात पुन्हा 1000 रुपयांची वाढ। सोन्याचा दर हा सध्या GST सह 85,181 रुपये प्रति तोळा, तर चांदी 1 लाख रुपयांच्या उंबरठ्यावर। पुण्याच्या आळंदीमधील इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली, तर अवैधरित्या चालणाऱ्या कंपनीतील रसायनयुक्त पाण्यामुळे नदी प्रदूषित। परिसरातील नागरिकांमध्ये यामुळे भीतीचं वातावरण। सोनिया गांधींकडून राष्ट्रपतींचा पुअर लेडी असा उल्लेख, यावरून सत्ताधारी आक्रमक। राष्ट्रपती भवनाकडून सुद्धा प्रत्युत्तर। राष्ट्रपती भाषणाच्या वेळी थकल्या होत्या, त्याच गोष्टी परत परत बोलत होत्या। संसद भवन परिसरात सोनिया गांधींचं वक्तव्य।